इंदोर हैदराबाद महामार्गाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। आंदोलन चिघळण्याचा प्रकार या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने झाला। मोठा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला। आपल्यासोबत या आंदोलनादरम्यान जे स्थानिक आमदार आहेत शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील आहेत। भाऊ, काय सांगाल, या आंदोलनात तुम्ही सहभागी झालेले आहात? आणि हे आंदोलन माझ्या मतदारसंघातलं आंदोलन शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची जी पहिल्यापासून मी शिवसेनेचं काम करतो, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची जी आमची भूमिका आहे ती कायम आहे। शेतकऱ्या अन्याय होतो, एकदम दिसतं, दृश्य पद्धती दिसतं की शेतकऱ्या अन्याय होतो आहे। 2013 जमिनी घेतल्या 3200 रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे भाव दिला आणि 2024 25 जमिनी घेत आहे त्याचा 280 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे भाव देत आहे। कोणत्या ह्याच्यात बसत आहे? रेडी रेकनरवर बघितला दरवर्षी वाढत जातो। त्या लोकांना 3200 प्रमाणे दिला, आता 280 प्रमाणे देत आहे। जे पण हायवे टच आहे 753L हा इंदोर हैदराबाद हायवे आहे, त्याचं काम होत असताना चौपदरीकरणाचं शेतकऱ्यांचं काही म्हणणं नाही आहे। जमिनी घ्या पण योग्य मापातलं द्या। इतक्या कमी पैशात कोण कोणाला जमीन देईल का? 280 रुपये स्क्वेअर फूट म्हटलं तुम्ही, स्क्वेअर मीटर म्हटलं चौरस मीटर म्हटलं तर तुम्हाला 228 रुपये चौरस फूट झालं। 28 रुपये चौरस फुटाने कलेक्टर ऑफिसची जमीन आम्हाला भेटत असेल तर आम्ही घ्यायला तयार आहे। सरकार तरी ती जमीन या भावात देईल का? या भावात शेतकऱ्यापासून जबरदस्तीने जमीन घ्यायची, त्यांनी आंदोलन केलं, आंदोलनाला मूठमाती देण्याचा प्रयत्न करायचा आणि पोलीस प्रशासनाच्या जोरावर हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करायचा, हे किंबहुना प्रशासनाचा जो आहे ना या शेतकऱ्यांना संपवण्यासाठी केलेलं पाऊल आहे। त्याच्यामुळे मी त्यांच्या पाठीशी होतो, आहे आणि राहील। मी आणि माझा पक्ष पूर्ण, मी एकटा नाही आहे, शिवसेना पूर्ण पक्ष, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्षपणी इथे आलेले आहे, सगळ्याच पक्षाचे लोक इथे उभे आहे। कारण हे शेतकरी जे आहे ना हे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी केंद्रस्थान आहे आणि यांना योग्य ठिकाणी ठेवूनच आम्ही पुढे जातो आहे। शेतकऱ्याच्या हितासाठी आपण देखील जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न तुमचा देखील होता, पोलिसांनी तुम्हाला अडवले। पोलीस बळ वापरून घेतात, ते आता 200-400 पोलीस बोलवले आणि ते आंदोलनाला अडवण्याचा प्रयत्न करतात, दाबण्याचा प्रयत्न करतात, तो नेहमीचा विषय आहे। पण ठीक आहे, आता दाबलं, उद्या बघू, परवा बघू, किती दिवस पोलीस राहतील इथे। एखाद्याचा जीव गेल्यावर जर लोक प्रशासनाला किंवा शासनाच्या लक्षात येणार असेल तर कोण काय करणार आहे? मध्यंतरी एकनाथ खडसे देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता। खडसे देत हा भूमिका वेगळी आहे त्यांची, त्यांनी म्हटलेलं आहे की न्यायालयात त्यांनी दाद मागावं शेतकऱ्यांनी या संदर्भात। ज्या लोकांनी याच्यापूर्वी न्यायालयात दाद मागितलं, 15 वर्षावर शेतीचा मोबदला मिळालेला नाही। एक पिढी संपत्ती 15 वर्षामध्ये, म्हणजे 15 वर्षामध्ये जर त्या शेतकऱ्याला काहीतरी दवाखान्याचं लग्नाचं काही काम पडलं तर मग त्यांनी काय करावं? अशी स्थिती जर निर्माण होत असेल तर मला असं वाटतं की योग्य नाही आहे। आम्हाला आज मोबदला हवा आहे आणि तुम्ही लवादाप्रमाणे जो याच्यापूर्वीच्या शेतकऱ्यांना 2013 दिला तो मोबदला पाहिजे होता। लवादाने याच्यापूर्वी 3200 दिला, मग आज द्यायला काय हरकत आहे? तुम्ही एकदम तफावत बघा, 2013 आणि 2024 वाढता की कमी होता? कमी इतके कसे झाले? आणि तुम्ही आज लवादातून इतके कमी द्यायचे। 15 वर्ष आम्ही कोर्टात फिरायचं, कोर्टाचा निर्णय मान्य, कोर्टामध्ये सगळ्या फॅक्ट तपासल्या जातात, त्याचा निर्णय येताना त्या सगळ्या वस्तुस्थितीला जाऊन तो 15 वर्ष येत नाही। तुम्ही रानपूर अंकलेश्वरचा जर विषय आता बघितला, त्यांचे तर कोर्टाकडून निकाल लागल्यावर बी नॅशनल हायवेने अजूनपर्यंत पैसे दिलेले नाही आहे। पैशासाठी चक्राच मारायच्या, मग आमची जमिनी द्यायची आणि पैशाची चक्र मारायच्या, हा विषय योग्य नाही आहे। त्यांची भूमिका काय असेल त्यांना लगलाभ, कारण त्यांची भूमिका सोयीनुसार बदलते, त्यांची काहीतरी सोय झाली असेल म्हणून बदलली असेल। शिवसेना स्टाईलने आपण देखील शेतकऱ्याच्या हितासाठी सहभागी झालेला आहे, पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? ही अजून थांबलेलं नाही आहे। आता हा आंदोलन याच्यापेक्षा उग्र स्वरूपात होईल। शिवसेना स्टाईल खऱ्या अर्थाने आता बघितली नाही आणि शिवसेना स्टाईल आम्ही दाखवू। माननीय पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना याला उद्या दिवशी अवगत करू आणि त्याच्यानंतर आंदोलनाचा पवित्र शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या हितासाठी हा घरचा आहे, सरकारला म्हणावं ते काय म्हणायचं तुम्ही म्हणा। आम्हाला शेतकऱ्याचं हित महत्त्वाचं आहे, सरकारलाही शेतकरी महत्त्वाचा आहे। शेतकरी आम्हाला अभिमान आहे आमच्या आमदार साहेबाचा। सरकार बी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवूनच विकासाचं काम करत असतं। आता याच्यापूर्वी जे निर्णय झाले शेतकरी केंद्रस्थानी होता, त्याच्यामुळे घरचा आहेर म्हटल्यापेक्षा खऱ्या अर्थाने आमच्या हितासाठी लढणे, शेतकरी हितासाठी लढणे ही आमची जबाबदारी आहे। या शेतकरी आंदोलनादरम्यान काही आत्मदानाचा प्रयत्न देखील शेतकऱ्यांचा झाला। हो झाला ना, त्यांचा संताप आहे। त्यांचा संताप आहे, त्यांना असं वाटतं की आता जर जमीनच नाही आहे, उद्याचा रोजगार साहित्य नाही आहे, माझ्या मुलाबाळं शिक्षण कसं करेल, त्याचा दवाखाना कसा करेल, लग्न कसं करेल, ही जर विवंचन आहे तर तो आत्महत्येच्या विचार येईल ना, तर काय चूक आहे? पुन्हा एकदा अधिवेशना संदर्भात हा विषय मांडला प्रयत्न तुम्ही निश्चित करेन अधिवेशनात मांडण्याचा, बघूया काय होतं। या आंदोलनादरम्यान शिवसेनेचा पाठिंबा आमचा असणार असल्याचं थेट आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। रवी गोरे, मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।